आता ग्रॅव्हिटेशनल पुल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: गुरुत्वाकर्षणाची ओढ. ग्रॅव्हिटेशनल पुल हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ग्रॅव्हिटेशनल पुल म्हणजे एखाद्या ग्रहाची किंवा वस्तूची अशी शक्ती जी इतर वस्तूंना आपल्या दिशेने आकर्षित करते. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण असल्यामुळेच वस्तू जमिनीवर पडतात आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. इंग्लिश मीनिंग: The force by which a planet or object pulls things towards itself. Easy one-line definition: the natural force that attracts objects towards a planet or large body. आता सिनोनिम्स पाहूया. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटी, अट्रॅक्शन. हे शब्द वस्तूंना एकमेकांकडे ओढणाऱ्या शक्तीला दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. रिपल्शन, वीटलेसनेस. हे शब्द ओढ नसणे किंवा गुरुत्वाकर्षणाचा अभाव दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द मून स्टेज इन ऑर्बिट बिकॉज ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पुल. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीमुळेच चंद्र त्याच्या कक्षेत राहतो. इथे ग्रॅव्हिटेशनल पुल म्हणजे पृथ्वीची चंद्राला ओढणारी शक्ती. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन: व्हॉट डज ग्रॅव्हिटेशनल पुल मीन? ए. अ फोर्स दॅट पुशेस ऑब्जेक्ट्स अवे. बी. A force that pulls objects towards a planet. C. A force that breaks objects. D. A force that heats objects. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.